नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय अप्पम। मऊ लुसलुशीत जाळीदार असं हे अप्पम आज आपण एक थेंबही तेल न वापरता अगदी झटपट तयार करणार आहोत। तर याची तुम्ही जाळी पाहू शकता, किती मस्त गोल्डन ब्राउन रंग आलाय। यामध्ये आपण एक सिक्रेट साहित्य वापरणार आहोत, ज्यामुळे असा मस्त रंग येतो याला आणि दिवसभर हे असेच मऊ लुसलुशीत राहतात। याबरोबर मस्त अशी आपण चटणी बनवणार आहोत, ज्याबरोबर याची चव दुप्पट होईल। चला तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया जाळीदार अप्पम। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, यामध्ये 1 कप रवा घालायचा आहे। तर नेहमी आपण जो उपम्यासाठी रवा वापरतो तोच रवा इथे घेतला आहे। आता यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे। तर हे अर्ध्या कपाचं मेजरमेंट आहे। वाटीने मोजत असाल तर 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी दही घ्या। थोडंसं आंबट दही घ्यायचं, म्हणजे अप्पमला चव खूप छान येते। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं। यानंतर मी जे सिक्रेट साहित्य सांगितलं, ज्यामुळे आपल्या अप्पमला रंग छान येईल, ते म्हणजे इथे अर्धा चमचा यामध्ये साखर घालायची आहे। आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर इथे आता आपल्याला यामध्ये आणखी पाणी घालावं लागेल। आपण सुरुवातीला अर्धा कप पाणी घातलं होतं, आता इथे मी आणखी 2 ते 3 चमचे पाणी घातले। तव्यावरती पीठ घातल्यावरती आपोआप ते पसरेल अशी याची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। आता हे अप्पम बनवण्यासाठी अगदी परफेक्ट आहे। यापेक्षा याला पातळ करायचं नाही आहे। आता हे आपण झाकून असंच 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत याबरोबर खाण्यासाठी चटणी तयार करूया। तिथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे, यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये पाव चमचा जिरं घातलं आहे। यानंतर थोडंसं आलं घातलं आहे। अर्धा चमचा इथे मी लिंबाचा रस घालते आहे। लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही 1 चमचा दही घातलं तरी चालेल, किंवा थोडीशी चिंच घातली तरी चालेल। यानंतर यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्यात आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। तर इथे मी चटणी वाटून घेतली आहे, बाउलमध्ये काढून घेऊया। आता चटणीवरती घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तर इथे तडका पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घातलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडली की इथे अर्धा चमचा उडदाची डाळ घातली आहे, अर्धा चमचा चण्याची डाळ घातली आहे, थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि यानंतर 1 लाल मिरची घातली आहे। फोडणी तयार झाली आहे। ही तयार फोडणी आता चटणीवरती घालूया। तर ही मस्त अशी आपली चटणी तयार झाली आहे। कोणत्याही इडली बरोबर, डोस्याबरोबर तुम्ही ही सर्व करू शकता। आज आपण जे उत्तप्पे बनवतोय त्याबरोबर ही खूपच मस्त लागते। पुढची कृती करूया। तर इथे आपण जो रवा झाकून ठेवला होता, जे रव्याचं मिश्रण झाकून ठेवलं होतं, ते आता आधीपेक्षा घट्ट झालं आहे। यातला रवा फुलला आहे। तर आता यामध्ये आणखी मी थोडंसं पाणी घालते। सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे 2 मिनटं।
आता यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे किंवा तुम्ही 1 चमचा इनो फ्रूट सॉल्टसुद्धा घालू शकता. सोड्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे. यावरती अजिबात मी तेल घालत नाही आहे. तेलाशिवाय आज आपण हे अप्पम बनवतो आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं तेल इथे लावू शकता. इथे मी 2 छोटे चमचे पीठ घातलं आहे. हे आता अजिबात पसरवायचं नाही आहे. तर पाहू शकता याला अशी जाळी यायला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला तवा अगदी व्यवस्थित असा कडकडीत गरम करून घ्यायचा आहे. नंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मग यावरती पीठ घालायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे अप्पम भाजून घ्यायचे आहेत. वरून ड्राय होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर पहा 2 ते 3 मिनटामध्ये हे वरून पूर्ण ड्राय होतं. तुम्हाला हवं असल्यास वरतून ड्राय झाल्यानंतर तुम्ही आवडीप्रमाणे तूप, बटर किंवा तेल लावू शकता. तर इथे पहा वरून हे ड्राय होत आलं आहे. वरून हे ड्राय झालं आहे म्हणजेच हे खालच्या बाजूने सुद्धा भाजलं गेलं आहे. हे अप्पम उलटायची गरज नाही आहे. एका बाजूनेच हे आपण भाजून घेणार आहोत. आता हे पूर्ण ड्राय झालं आहे वरून. तर आपण हे आता काढून घेऊया. तर पहा याला खूप छान असा गोल्डन ब्राऊन रंगसुद्धा आला आहे. यामध्ये आपण अर्धा चमचा साखर घातली त्यामुळे खूप छान असा रंग येतो. अगदी परफेक्ट असं अप्पम तयार झालं आहे. तर याची जाळी पहा आणि याचा रंग पाहू शकता. एकानंतर एक झटपट तुम्ही हे अप्पम नाश्त्यासाठी तयार करू शकता. तेलाशिवाय होणारा अगदी मस्त असा हा नाश्ता आहे. घाईच्या वेळेससुद्धा तुम्ही अगदी कमी वेळामध्ये हे अप्पम नाश्त्यासाठी तयार करू शकता. तर इथे मी आणखी एक अप्पम तयार करून घेतलं आहे. काढून घेऊया. आणि आता आपण जी चटणी बनवली त्याबरोबर हे अप्पम सर्व करूया. तर एकदा तरी हे मऊ लुसलुशीत जाळीदार असे अप्पम नाश्त्यासाठी नक्की बनवून पहा. सगळ्यांना नक्कीच आवडतील. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.